हाय गाईज, वेलकम टू सानियाज किचन. तर आजची रेसिपीचं नाव आहे शेवग्याची भाजी. तर चला आपण करायला घेऊया. अशी दाणकी काढायची सगळी आणि फक्त पानं राहिली पाहिजे. हे बघा सापडले, दाणकी सापडली ते मी काढते. बघा दाणकी काढायची, काय एक दाणकी नाही उरली पाहिजे. तसं कापायची बारीक बारीक. हे बघा शेंगण्याची भाजी चांगली बारीकपणे कापून झाली आहे. आता आपण ह्याला बनवायला घेऊया. फोडणी देऊन पाणी धुवा शेंगण्याची भाजी. असं त्याचं पाणी काढायचं, पूर्ण रस काढायचा आणि एका प्लेटमध्ये असं किंवा बाउलमध्ये काढून ठेवायचं. की असं पिळून सगळं पाणी काढायचं. 2 वेळा धुवायला पाहिजे. पाणी बघितलं किती काढायला असं जोपर्यंत चांगलं पाणी येतं तोपर्यंत धुतलंच पाहिजे. हे बघा स्वच्छ पाणी आलं एकदम. मी टोपमध्ये थोडं तेल घातलंय, खोबरं तेल घातलंय मी, आणि गॅस स्लो राहते. तेलामध्ये टाकली. आता मी त्यात कांदा आणि मिरची घालते. कांदा घेतले 2 मोठे बारीक चिरलेली, मिरची 5 ते 6 मिरची आहे बारीक कापलेली. आता घालायची शेंगण्याची भाजी. गॅस जरा मीडियम ठेवा आणि थोडंसं आणि ढवळा. पाणी घाला, अर्धा कप पाणी घाला. गॅस बारीक करून भाजी शिजू द्या. थोडंसंच मीठ घालायचं. भाजी रेडी झाली आहे. अशा प्रकारे ही आपली शेवग्याची भाजी तयार झाली आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.